विनंती करेल आपल्या संपूर्ण आयोजन कमिटीला आपण शुभेच्छा द्याव्यात. धन्यवाद शैलेशजी. शैलेश निवंगणे हे एक नावाजलेलं नाव. लेफ्ट हँड फलंदाजी व गोलंदाजी, लेदर बॉल, टेनिस बॉल आणि अतिशय सुंदर अशी वाणी त्यांची. खूप छान कॉमेंट्री करतात. अमरदादा खेडेकर आमचे मित्र. आम्ही दोघांनी अनेक वेळा ग्राउंड गाजवलं आहे. बॉलिंगमध्ये बॅटिंगमध्ये माझा उत्तम असा हा पार्टनर अमर खेडेकर आज सर्वस्व पणाला लावून या ठिकाणी तो सगळं अर्पण करतोय. मी शैलेश दादा आपल्याला आठवण करून देतो, याच ग्राउंडवर आम्ही इंटर कॉलेजच्या ज्या मॅचेस होत्या त्यामध्ये आमची SP कॉलेजची टीम मानसिंग निगडे सकट 9 रणजी ट्रॉफी प्लेयर आमच्या टीममध्ये होते आणि वर्दे आणि मी निलेश दमिष्टे अशी 11 जणांची टीम होती. आम्ही रणजीच्या स्क्वॉडमधले आणि हे 9 जण रणजी खेळलेले. हे ग्राउंड रणजी खेळलेल्या मुलांचं आज आपल्या टेनिस खेळणाऱ्या मुलांना मिळतंय, याचं खूप कौतुक आहे. निश्चित अशी ग्राउंड जेव्हा मिळतात तर पायाची हाडं, आपले स्नायू हे निश्चितच चांगले होतात. फिल्डिंग चांगली होते, बॉलची नजर चांगली पकडली जाते. महेशदादा शिंदे, शैलेशजी निवंगुणे, अमरदादा खेडेकर, त्याचप्रमाणे अनिल भाऊ भूमकर या सर्वांचं मनापासून करावं तेवढं कौतुक कमी आहे की अशा प्रकारची ग्राउंड मिळणं खरंच कौतुकाची आहे. आज आमचा शैलेश आमचा मित्र आमचे रोहितदादा पवार यांनी सृजन करंडक भरवला होता. ती जी टुर्नामेंट क्रिकेटची झाली टेनिसची, अतिशय उत्कृष्ट टुर्नामेंट झाली. टेनिसच्या खेळाडूंना मिळणारं हे प्लॅटफॉर्म, अशा प्रकारचे तरुण जेव्हा समोर येतात तेव्हा अशा प्रकारचे संघ येतात, अशा प्रकारची खेळी मिळते. निश्चितच तुमचं मनापासून कौतुक करावं तेवढं कमी आहे. आवर्जून सांगायचा दुसरा मुद्दा की रोहित पवारांनी भरवलेली टुर्नामेंट सृजन करंडक, त्याचाही प्लेइंग 11 मी होतो आपल्या साक्षीने. राज ठाकरे साहेबांनी त्यांचा पक्ष स्थापन केला तेव्हा बॉल डान्स स्पर्धा त्यांनी आयोजित केली होती. टेनिसची टुर्नामेंट होती, त्यात ती जगदीश वर्दे आमचा कॅप्टन होता. SP कॉलेजची पुण्यातून जिंकलेली टीम आम्ही होती, त्यातला देखील प्लेइंग 11 मी खेळाडू होतो. आणि तुमच्यासारख्या सहकार्यांमुळे महेशदादाची बॅटिंग जर सगळ्यांनी बघितली तर त्याच्यासारख्या स्ट्रेट ड्राईव्ह असू द्या, लॉंग ड्राईव्ह ज्या काय मारतो त्या, मी मुद्दाम पॉज घेतोय कारण तिथे मॅच चालू झाली तर बॉल टाकताना बोलायला नको म्हणून पॉज घेतला. मी पुन्हा एकदा वारंवार कौतुक करेल की अशा प्रकारची ग्राउंड हे आपल्याला मिळत आहेत. अतिशय कौतुकाची गोष्ट आहे. आणि आमच्या मातोश्रींनी बोलल्याप्रमाणे ज्या पण आपल्या भागामध्ये जागा आहेत, ज्या पण भागामध्ये जागा नाही आहेत, अशा ठिकाणी आपल्या भागातील गल्लोगल्लीतील खेळाडूला खेळायला मिळण्यासाठी म्हणतोय मी, स्पर्धेसाठी नाही. स्पर्धेसाठी तर याच्यापेक्षा चांगली ग्राउंड असली पाहिजेत. याचा पाठपुरावा दमिष्टे कुटुंब अगदी मनापासून घेईल. या ग्राउंडवर माझं हे व्यसन आहे, माझं क्रिकेट व्यसन आहे. कुठले औषध लागत नाही. जेव्हा सचिन खेळायचा आपली सगळी दुखणी जायची, जेव्हा कोहली खेळायचा आपली दुखणी जायची. हेच आमचं व्यसन आहे. आणि या व्यसनाकरता पहिला पाठपुरावा करायचा असेल तर दमिष्टे कुटुंबाचा 100% असेल. धन्यवाद. नक्कीच गोड शब्दांमध्ये केलेलं कौतुक आणि त्याचबरोबर खेळाडूंसाठी एक वेगळं व्यासपीठ निर्माण करून देण्याची ही शाश्वती ज्यांच्याकडून मिळते आहे ते दमिष्टे कुटुंबाचं पुन्हा एकदा मी या खडकवासला प्रीमियर लीग दरम्यान मनपूर्वक आभार व्यक्त करेल. मान्यवरांना विनंती असेल, जर वेळ असेल तर आपण लगेचच व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा, अन्यथा व्यस्त कार्यक्रम आहेतच, त्यामुळे त्याकडे देखील तुम्ही वाटचाल केली तरी देखील आमची संपूर्ण टीम तुमच्या पाठीशी सदैव उपस्थित राहील. लगेच आपण मॅचकडे वळतोय. O2 कॉम्बॉक्स. धन्यवाद. 17 धावा आहेत धाव फलकावर. धन्यवाद. आणि मनोगत आपण ऐकलं, पण आता मैदानाच्या आतमध्ये जाऊया. 5 बॉलमध्ये 17 आल्या. त्यांनी अजून एक वेळेला समोर पाठवलाय बॉल. काव कॉर्नर आणि वाईडिश लॉंग ऑन मधून सीमारेषेच्या बाहेर चौकार. आणि जे प्लेयर आहेत प्लेइंग लिस्ट मध्ये खेळत आहेत, डगआउट मध्ये तुमच्यासाठी जागा आहे, तुम्हाला तिथेच बसायचंय. ही सूचना तुम्हाला सकाळ सत्रामध्ये दिलेली आहे, ती पुन्हा देणार नाही. यानंतर डायरेक्ट तुम्हाला पेनल्टी स्वरूपात जर कारवाई झाली तर त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही राहणार. तुमचा 12th मॅन इकडे पोहोचलेला नाहीये. ही स्पर्धा तुमची आहे, तुमच्यासाठी आहे आणि त्यामुळे सहकार्य करा ही विनंती आहे. नो बॅक टू क्रिकेट. पहिल्या षटकाचा गेम संपला. 21 धावा हे धाव फलकावर. विशाल निगोट आयकॉन 5 बॉलमध्ये 17. आज त्याची बॅट बोलायला लागले या सामन्यामध्ये.
पॉवर प्ले मध्ये 21 धाबा म्हणजे टिपिकल पॉवर प्ले बॅटिंग झाली असं म्हणायला हरकत नाहीये. त्याच्या बरोबरीने शरद वाल्लेकर त्याच्या बॅटमधून एक चौकार आला आणि आता दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. प्रेम आलाय बॉलिंगसाठी. फुलेलींचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, कनेक्शन प्रॉमिसिंग नाहीये. मेल सिंगल, एक धावी ते मिळते. सिंगल बरोबरच आता स्ट्राईक रोटेट होईल. विशाल निगुट पुणे जिल्ह्यातील आंबेगाव परिसरातील हा खेळाडू मागची 3-4 वर्षे सातत्यपूर्ण क्रिकेटसाठी जाणला जातो. या संघामध्ये आयकॉनच्या भूमिकेमध्ये दाखल झालाय आणि आता या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये इथे विजय गरजेचा आहे आणि त्यासाठी बॅट बोलणं गरजेचं आहे. पहिल्या डॉमरी धाव फलकावर नांदेड सिटी 11 साठी महत्वाच्या असतील. प्रेम पुढचा चेंडू या विला शरदसाठी, कमी गतीने टाकलेला बॉल, मात्र वाईट बॉलची घोषणा. थोडासा बाहेर निघालाय. पंचांच्या निर्णयाला आता चॅलेंज केलं जात आहे असंच पाहायला मिळतं मैदानामध्ये. येस, तिसऱ्या पंचांना आता पाचारण केलं गेलंय आणि त्याचं कारण आहे कमी गतीने टाकलेला चेंडू. मुख्य पंचाने इथे वाईट बॉल घोषित केला, त्यानंतर त्या निर्णयाला चॅलेंज केलं गेलंय आणि आता तिसरे पंच वेळ घेत असताना तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. battery.ai प्रेझेंट अनिल भाऊ बुमकर आयोजित खडकवासला प्रीमियर लीग 2025-26 हा सोहळा. प्रमुख आयोजक अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन आणि आजच्या दिवसातली ही शेवटची लढत आहे. इथून कोणता संघ बाजी मारणार, सुपर 8 साठीची धडपड आणि त्यासाठी पडचण होऊ न देणं हेच आता लक्ष असेल दोन्ही संघांचं. एका बाजूला नांदेड सिटी 11 आणि त्यांच्या विरोधात दुसऱ्या बाजूला संघ आहे स्वराज योद्धा. पहिल्या सामन्यामध्ये पराभूत झाले परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये विजय त्यांनी मिळवला आणि आता तिसऱ्या सामन्यामध्ये खेळत असताना हा सामना देखील जिंकण्याचा प्रयत्न असेल आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. ग्राह्य चेंडू, पुढचा चेंडू प्रेमचा, स्ट्राईक एंडला आहे शरद. लो फुल टॉस ऑन साईडला टर्न केलाय. डीप मध्ये फिल्डर पोहोचेल असं वाटत नाहीये. आवाका थोडासा कमी आणि मिळते चौकाराची हमी. 4 धावा. नांदेड सिटी संघाच्या कोणत्याही फलंदाजाने जर लगातार 3 षटकार ठोकले तर त्यांच्यासाठी संघ मालक आदरणीय पोलीस पाटील विशाल भाऊ कदम यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक घोषित केलेलं आहे. रिव्हर्सचा प्रयत्न, कनेक्शन झालेलं नाहीये, लवकर कमिट झाला. शरद भाल्लेकर एक मोठा खेळाडू आहे पण आता थोडासा त्याने जोखमीचा भाग इथे दाखवला, त्यामध्ये त्याला अपयश. चौकाराला पण तो चौकारानंतर निर्धाव चेंडू. प्रेमचं चांगलं कमबॅक. 26 धावा आहे धाव फलकावर. पहिल्या 10 बॉलमध्ये 26 आल्या. 2 चेंडू शिल्लक. प्रेम ओव्हर दी विकेटने तयार. आखू टप्प्याचा बॉल हुक केलाय कारण धावांची भूक लागली आहे. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर अफलातून टायमिंग जुळवत असताना षटकार. 6 धावा. तुमच्यापर्यंत पोहोचतोय आदरणीय रोहनजी चौगुले जे आमच्या आवाजाची उत्तम काळजी. जो एक मोठा मंच असतो क्रिकेटचा, पण आज ते डीजे सोबत जोडले गेलेत. एक वेगळी भूमिका. पण मैदानाच्या आतमध्ये जाऊया. प्रेम तयार. मिस टाइम स्ट्रोक. बॅटचा फेस वरती आला. इथे कव्हरला क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूच्या खाली झेल टिपलाय आणि आता फलंदाजाचा खेळ संपेल. पहिला धक्का. शरद भाल्लेकर बॅक टू दी पवेलियन. गॉल. इम्पॅक्ट प्लेयर नाही आहे ना बॅटिंग टीम. नाही. अक्षय शिंदे 1 मिनिट. त्याच्या समोर टिक तिसऱ्या मॅच साठी. इम्पॅक्ट प्लेयर नाही आहे ना.
पण तिसऱ्या मॅच साठी त्याच्या नावासमोर टिक केलेली नाहीये. कारण जे खेळाडू त्या मॅच मध्ये खेळणार आहेत त्यांच्या नावासमोर तुम्हाला टिक करणं, टिक मार्क करणं गरजेचं आहे, ही सूचना दिलेली आहे. कॅप्टन आता नाही चालणार सर. सर अंपायर मग हा इम्पॅक्ट प्लेअर आहे. ओके, अहो तरी टिक नाही केली म्हणल्यावर कसं काय आता आचार्य? 11 मध्ये त्याच्या नावासमोर टिक केलेलं नाहीये. कॅप्टन ए चिके चला मॅच सुरू करा. करायची ना मॅच सुरू महेश सर? चला मॅच सुरू ठेवा. अक्षय शिंदे जो मैदानात आलाय, पण तो यावेळेला विशाल निगोटने विरुद्ध दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू आहे निर्धाव. आदर्श यादवला हे म्हणे तयार रे. गोलंदाजीसाठी पाचारण केलं गेलं. तिसऱ्या षटका दरम्यान सद्यस्थितीमध्ये धावसंख्या 32 धावा, एक गडी बाद. गुडबॉल गुडबॉल. विशाल निगुट चांगला खेळतोय. 7 बॉल मध्ये 18 वर तो आतापर्यंत बॅटिंग करतोय. पुढचा चेंडू आदर्शचा अकुट टप्प्याचा पुढे जाऊन घेण्याचा प्रयत्न बीट केलाय. यंगस्टर खेळाडू आदर्श यादवने एक वेगळा आदर्श दाखवलाय आणि त्यानंतर एका मोठ्या खेळाडूला त्यांनी लगातारच्या 2 चेंडूंवर बीट केलाय. शाबाश शाबाश गोलू. आदर्श यादव विनोद चोरगेच्या जागी अक्षय शिंदे मैदानामध्ये आलाय. इम्पॅक्ट प्लेयर, पण तो दुसऱ्या बाजूला आदर्शने 2 चेंडूवर थांबवलं. तिसरा चेंडू यावेळेला लेग स्टंपच्या बाहेरून थोडीशी उंची मिळाली, दिशा चुकली आणि वाईट बॉलची घोषणा होते. एक्स्ट्रा धाव खात्यामध्ये एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर धावा झालेल्या आहेत 33. भरपूर उंची होती. डाऊन दी लेग आदर्शने पहिल्या 2 चेंडूवर दमदार सुरुवात केली होती या षटकाची. त्यानंतर क्रॉस बॅटने हा चेंडू खेळलाय. डिपेंड विकेटला जाईल. थोडासा फंबल आणि लगेच तत्परता दाखवत असताना 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. चित्याची चाल, घारीची नजर, चाणक्य नीती या सगळ्या गोष्टी क्रिकेटच्या मैदानामध्ये ठेवाव्या लागतात आणि तेच तरी ते दाखवून दिलं. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि त्यासाठी जीवाची बाजी लावून धावली. धावसंख्या आहे 35. आदर्श या षटकामध्ये पुढचा चेंडू घेऊन बाहेर जातोय. बॉल व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न, थोडासा अंगलट यंगस्टर आहे. आज दुपार सत्रामध्ये ते वाक्य आपण ऐकलं होतं की चांगलं मार्गदर्शन दिलं तर चांगलं प्रदर्शन होतं. या खेळाडूला चांगलं मार्गदर्शन मिळालं आणि त्याचं चांगलं प्रदर्शन पण यावेळेला त्याने एक्स्ट्रा खर्च केले. एक्स्ट्रा बरोबर 36 धावा. जागा बनवली. लॉंग लेग आणि फाईन लेग मधून बॉल काढलाय सीमारेषेच्या बाहेर. बॉलला बॉलची जागा दाखवली आहे. चौकार. विशालच्या बॅट मधून 4 धावा. हे बोला चौथा आहे. येस, थँक्यू. रिप्ले मध्ये आपण बघितलं आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा बाहेर आला. जागा बनवली कारण मागचे 2 चेंडू ज्यावेळेला तो बीट झाला होता, तो दबाव होता आणि तो दबाव आता थोडासा कमी झालाय. उलट दिशेने खेळलाय. थर्ड मॅनच्या वरतून जाईल. डीप थर्ड मॅन बाउंड लाईनच्या बाहेर. लगातारचा दुसरा चौकार इस्को लगाडाला. तो लाईट झिंगाला आला. 4 धावा. आणि या स्पर्धेची तर खासियत आहे, प्रत्येक दिवशी तुम्हाला वेगळं काहीतरी इथे बघायला मिळणार आहे. नाविन्यपूर्णता. 2 चौकार आलीत. हा बॉल पायावर टाकला होता, खोदून काढलाय. वाह वाह वाह, क्लास दाखवलाय. प्युअर क्लास. खोदून काढला आणि पाठवून दिले डीप विकेट सीमारेषेच्या बाहेर. हँडसम षटकार. 6 धावा. असाल हुशार तुम्ही किती असाल चॅप्टर,
तुम्ही टाकाल यॉर्कर तर मी मारेन हेलिकॉप्टर. ते हेलिकॉप्टर इथे लँड केलं डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर आणि मिळालाय षटकार. ओटी झाली समाप्ती. 3 षटकं संपली आहेत. 50 धावा धावफलकावर आणि त्यामध्ये विशाल निगोटने 12 बॉल मध्ये 34 धावांचं योगदान आतापर्यंत दिलंय. बॅटरी.या त्या काउंटरला तुम्ही नेहमीच भेट द्या. परंतु सकाळी 12 ते 1 वाजेपर्यंत तुम्हाला तिथे खूप चांगला आनंद घेता येईल. नशिबाचे दरवाजे खुले होऊ शकतात, त्यासाठी आवर्जून भेट द्या. बॅटरी.च्या काउंटरला मैदानाच्या आतमध्ये जाऊया. प्रेम आलाय आणि प्रेमने इथे धावा खर्च केल्या होत्या 11 मागच्या षटकामध्ये. यावेळी आउट साइड ऑफ स्टंप बाहेर जाणारा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. सिंगल मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल कारण क्षेत्ररक्षक थोडासा अडखळला, फंबल झालाय आणि लगेचच ती तत्परता दाखवत असताना 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. दुहेरीच्या मदतीने धावफलकावर धावा झालेल्या आहेत 52 धावा. विशाल निगोट 12 बॉल मध्ये 34. अक्षय शिंदे पहिला चेंडू इथे फेस करत असताना 2 धावा त्याने घेतल्यात. प्रेम पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. शॉट ऑफ गुड लेंथ टप्पापर्यंत राईज झाला हा चेंडू. अक्षय शिंदेला हाय हॅलो करत विकेट किपरच्या हातामध्ये गेला. संध्याकाळचा चहा घेतलाय का असा प्रश्न विचारला असेल या बॉलने. एवढ्या जवळून निघून गेलाय. परफ्यूम डिलिव्हरी. रिप्ले मध्ये बघा थोडस मागे आपटला. हुक करण्याचा प्रयत्न. धावांची भूक भागलेली नाहीये. धावा पाहिजेत आणि अशा वेळेला हाय हॅलो केलं या बॉलने. दुसऱ्या चेंडूवर कमबॅक. पहिल्या चेंडूवर 2 आल्या. दुसऱ्या चेंडूवर धाव आलेली नाही, त्यामुळे दबाव बनेल. प्रेम तयार. पुढचा चेंडू अक्षयसाठी. कमी गतीने टाकलाय. गती काढली होती फुल लेंथ. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न हलक्या हाताने घेऊन काढला. सॉफ्ट हँडेड. एकदा इथे घेतली. जोखीम घ्यायची नाही. आता अक्षयला माहित झालंय की विशालच्या बॅटला चांगला बॉल लागतो. त्याच्या बॅट मधून मोठी फटकी येत आहेत, त्यामुळे त्याला स्ट्राईक एंडला आणणं गरजेचं आहे आणि ते ओळखत असताना त्याने सिंगल घेतली. ही तत्परता गरजेची राहते. त्यावेळेला तुमच्या सोबतचा फलंदाज चांगला खेळत असतो किंवा तुमचा सहकारी चांगला खेळतो, तुम्हाला त्याला साथ देणं गरजेचं असतं. पुढचा चेंडू आहे प्रेमचा विशालसाठी. रनवे मध्ये थांबलाय. चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला संत गतीने जाणं कधीही चांगलं आणि तेच इथे ओळखत असताना प्रेम थोडासा थांबला. त्याला माहिती आहे विशाल निगोट जेवढा शांत संयमी आहे तेवढाच आक्रमक आहे आणि आता तो मॅच मध्ये चांगला खेळतोय. त्याच्यासाठी एखादा वेगळा प्लॅन आपल्याला तयार करावा लागणार. इथे लवकर कमिट झालाय. कनेक्शन होणार नाहीये. बॅट लवकर फिरवली. चेंडू थोडासा गती कमी केल्यामुळे उशिराने आला. टप्पापर्यंत बाहेर निघाला. ज्या वेगवान चेंडूच्या तयारीत होता विशाल निगोट तो चेंडू इथे आलेला नाही आणि याचाच मी उल्लेख केला की याच्यासाठी काहीतरी वेगळं प्लॅन करावं लागणार आणि तो प्लॅन जे होतं डोक्यात ते दाखवलं मैदानात असंच आता म्हणावं लागेल. डॉट बॉल दबाव टाकतील. त्यानंतरचा बॉल जागा बनवली आहे. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय बॉल. मागच्या बॉलवर बीट झालो, आता हिट झालो. मैदानाच्या बाहेर प्रेक्षकांनी झेल टिपलाय. त्यांच्यासाठी देखील पारितोषिक आहेत. परंतु चांगला टायमिंग करत असताना जागा बनवली आणि त्यानंतर षटकार. या षटकाराबरोबर धावा आहेत 59. अजून एक वेळेला रिव्हर्सचा प्रयत्न केलाय. या वेळेला जाईल थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. हा देखील पोहोचलाय. सीमारेषेच्या बाहेर पंचांचा निर्णय येतोय. हा चौकार आहे. 4 मिळत आहेत विशालच्या. धावा त्याच्या खात्यामध्ये अर्धशतकाच्या दिशेने त्यांनी वाटचाल केली आहे आणि खूप चांगली फलंदाजी. आज त्याची महत्वाच्या मॅच मध्ये अस्तित्वाची लढाई असताना आज तो चांगला खेळतोय. 63 धावा धाव फलकावर. 4 षटकांचा खेळ संपला. येणारी 2 षटकं अजूनही शिल्लक आहेत 5व्या क्रमांकाच्या षटकासाठी. पुन्हा आदर्श यादवला आणले.
मागच्या षटकामध्ये सुरुवात त्याने चांगली केली होती, 2 चेंडू निर्धाव टाकले होते. विशाल निगुट खूप चांगला खेळतोय. या बीला अक्षयसाठी हा चेंडू होता. एक राहू दे, राहू दे, राहू टर्न दे. केलाय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला, तिथे मी ते सिंगल घेत असताना ही रणनीती आपण मगाशी देखील बघितली की विशाल चांगला खेळतोय, त्यामुळे त्याला स्ट्राईक एंडला आणणं गरजेचं आहे. 5व्या षटकाची सुरुवात सिंगलने झाली आहे. सिंगल बरोबर धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 64 धावा. विशाल निगुट खेळतोय 44 वर, 15 बॉल मध्ये 44. अर्धशतकाच्या दिशेने त्याने वाटचाल सुरू केली आहे. आदर्शचा पुढचा चेंडू त्याच्यासाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एकदा मिळाली, दुसऱ्या धावेसाठी कॉल होणार आहे कारण क्षेत्ररक्षक दूरवरून धावते. थोडीशी जोखीम घेतली आणि ते 2 धावा तत्परता दाखवत असताना पूर्ण केल्या. रनिंग बिटवीन खूप चांगलं, 2च्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 66 धावा, 66 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. एक चांगला धावफलक उभा राहायचा आहे. पहिल्या डावामध्ये खेळत असताना ती जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर स्वीकारली आहे नांदेड सिटी 11 साठी. पुढचा चेंडू पुन्हा विशाल साठीच. या बिला कव्हर्स मध्ये ड्राईव्ह केलाय. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. नांदेड सिटी 11 संघाची धावसंख्या 67 वर पोहोचली आहे. आदरणीय पोलीस पाटील विशाल भाऊ कदम यांच्या मालकीचा संघ. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय स्वराज योद्धास आदरणीय स्वप्नील भाऊ कामठी यांच्या मालकीचा संघ आहे. आणि संघ मालकांचं विशेष कौतुक आहे की त्यांनी या खेळाडूंना एक संघ बांधणी करत असताना खूप मोठी संधी दिली आहे आणि त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धावसंख्या 67. पुढचा चेंडू बाहेर निघतोय. डाऊन दी लेग स्टंपच्या बराच बाहेर होता. व्हाईट बॉलची घोषणा. एक्स्ट्रा मध्ये वाढ होते. एक्स्ट्राच्या मदतीने 68 धावा. हे एक्स्ट्रा तुमच्यासाठी डोकेदुखी ठरू शकतील आणि या डोकेदुखीवर तुम्हाला कोणत्याच मेडिकल मध्ये सॅरिडॉन घेता येणार नाही. त्यामुळे ह्या एक्स्ट्रा तुम्हाला वाचवायचे आहेत. यंगस्टर गोलंदाज आहे आदर्श यादव. तो एक्स्ट्रा टाकून चालणार नाहीये. फुल टॉस होता. इकडे वळवलाय बॉल आणि साईल आता डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर मिळतोय चौकार. 4 धावा. ऐक ना. असंच बघायला मिळालं. यष्टीरक्षक म्हणजे गोलंदाजाचा आरसा संबोधला जातो आणि अगदी त्या आरशामध्ये प्रतिबिंब पाहिलं, परंतु हा झेल भरपूर महत्वाचा. विकेट आली. धक्का बसलेला आहे. दुसरा धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 72 धावा, 2 गडी बाद. एक चेंडू शिल्लक आहे 5व्या षटकातला. यानंतर शेवटचं षटक घेणं बाकी. चला थोडं स्पीडअप करा, फार वेळ घेता येणार नाहीये. यानंतर अजून एक इनिंग आपल्याला पूर्ण करायची. बॅट लाईटची आपल्याला कोणतीच सबब नकोय, त्यामुळे स्पीडअप करा. शेवटचा चेंडू या षटकातला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय सूरज पाटील. सूरज पाटीलची पाटीलकी बघायला मिळणार का? कारण शेवटचा बॉल या षटकामध्ये. यानंतर अजून एक षटक बाकी. फिल्डिंग टीम तुमच्यासाठी ही सूचना आहे, फार वेळ खर्च करू नका. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. शॉर्ट फाईन लेगला आता फ्लाय स्लिप मध्ये आणलाय आणि त्यानंतर शॉर्ट थर्ड मॅन गली रिजन मध्ये थोडासा सरकवला. शेवटचा चेंडू ड्राइव्ह केलाय बॉलला. ऑफ ड्राइव्ह वलगदी कार्पेटने चेंडू जातोय लॉंग ऑफला. धाव घेतलेली नाही. विशाल निगोटने इथे नकार दिला आणि त्याचं कारण आहे त्याला शेवटच्या षटकामध्ये फटकेबाजी करायची. डॉट बॉल बरोबरच ओव्हरची समाप्ती. 5 षटक संपले. धावसंख्या 72 धावा. गडी गमावलेली आहे 2. नांदेड सिटी 11. शेवटचे 6 चेंडू पहिल्या डावातले शिल्लक. चला एकत्र येऊ नका. आपल्याला दुसऱ्या डावामध्ये
बॅड लाईटची सबब नकोय, त्यामुळे शेवटच्या षटकासाठी गोलंदाज तयार झालेला आहे. आपापल्या जागेवर क्षेत्ररक्षकांनी पोहोचा ही विनंती आहे. ही स्पर्धा आपली आणि आपल्यासाठी आहे. आयोजकांनी भरपूर मेहनत घेतली, गेले अनेक दिवस अनेक रात्रींची ही मेहनत. संपूर्ण आमचे आयोजक, ज्यामध्ये अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशनचे आमचे सर्व सहकारी, या सर्वांनी भरपूर मेहनत घेतली. बॅटरी.ai प्रेझेंट अनिल भाऊ भूमकर आयोजित खडकवासला प्रीमियर लीग 2025-26-16 आणि ही स्पर्धा सहजासहजी उभी राहिलेली नाहीये. त्यासाठी अथक मेहनत घेतली, अथक प्रयत्न केले. सर्व आमचे पुरस्कर्ते, बक्षीसदाते, सर्वांचं योगदान. मी सकाळी उल्लेख केला होता की लोक आते गए कारवा बनता गया, आणि त्यामुळेच हा दैदिप्यमान सोहळा क्रिकेटचा आपण अनुभवतो आहोत. आजच्या दिवसातली शेवटची लढत गोलंदाजीसाठी सौरभ गोगावली समोर असेल विशाल निगुट. विशाल चांगला खेळतोय, 17 बॉल मध्ये 47 वर, अर्धशतकाच्या जवळ आहे. 72 ला 2. शेवटच्या षटकामध्ये सौरभ गोगावली. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा स्मॅश केलाय, एक्स्ट्रा कव्हरला जातोय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक्स्ट्रा पॉवर लावल्याने आजच्या दिवसामध्ये पहिलं अर्धशतक परिंदा है मगर जो फिर से उड़ सका वही जिंदा है. अपयशाचं उत्तर इथे दिलंय त्याने आपल्या बॅटने. या बिला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न लेग स्टंपच्या बराच बाहेर होता, सफल झाला होता, मात्र या बिला कनेक्शन जुळवू शकलेला नाहीये. 18 बॉल मध्ये 51 धावा आणि आता 19 बॉल मध्ये 51 वर तो खेळतोय. शेवटच्या सामन्यामध्ये, महत्वाच्या सामन्यामध्ये स्वतःच्या खांद्यावर त्यांनी जबाबदारी घेतली. आयकॉन म्हणून माझं काम काय, भूमिका काय, माझा रोल काय आहे हे समजून घेतलं आणि आपल्या संघाला सांगितलं येस आय कॅन डू इट. बराच बाहेर ऑफस्टंपच्या बराच बाहेर वाईट बॉलची घोषणा. एक्स्ट्रा मध्ये बाद होते. एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्या आता स्कोर कार्डवर झाली आहे 77 धावा. बराच बाहेर गेला. 77 ऑन बोर्ड, लॉस 2 विकेट्स, 77 रन 2 विकेट की नुकसान पर. सौरभ गोगावली पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. विशाल आहे स्ट्राइक एंडला, समोर ठोकलाय. टायमिंग प्रॉपर, चेंडूने केली आहे हवाई सफर. एअर स्ट्राइक विशाल निगोटच्या बॅट मधून डाऊन. पहिल्या डावातली 3 नांदेड सिटी 11 मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल. त्यानंतरचा बॉल पुन्हा हवेत खेळलाय. बायटिश लॉंग ऑफच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक दाबेल, चेंडू थांबवलाय. दाबा इथे मिळतील 2. हात दाखवला, गाडी थांबवा. फार वर्षांपूर्वी एसटी महामंडळाचं ते वाक्य होतं, हात दाखवा गाडी थांबवा. ते आता हात दाखवला आणि चेंडू थांबवलाय. विशाल निगुटचा हात चेंडू त्यांनी थांबवला, तसाच फेकला. धावा रोखल्या, परंतु 2 धावा त्यांनी पूर्ण केल्या. दुहेरीच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 85 धावा. 2 गडी गमावली. 2 चेंडू अजूनही शिल्लक. पहिल्या डावातले 59 वर खेळतोय विशाल निगुट. समोर आहे सौरभ. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, नशिबाची साथ मिळेल. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या दिशेने जातोय. व्हाईट बॉल बरोबरच धावा मिळणार आहेत 5. नशिबाची साथ. डाऊन दी लेग 5 धावांचा बोनस मिळाला. 90 धावा ही धाव फलकावर. 90 फॉर 2. ओव्हरला 2. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. विशाल 59 वर खेळतोय. अर्धशतक ठोकत असताना आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाण्याचा त्याचा प्रयत्न आतापर्यंत राहिला. यावेळी ऑप्शनच्या बराच बाहेर फॉलो केलंय. लवकर शफल झाला होता आणि त्यामुळे गोलंदाजांनी फॉलो केलं. बघितलं की बाहेर येऊन खेळतोय. लगेचच त्याने देखील आपली रणनीती बदलली आणि फलंदाजाला फॉलो केलं. डॉट बॉल बरोबरच कमबॅक. शेवटचा चेंडू आता पहिल्या डावातला. 90 धावा धाव फलकावर. 22 बॉल मध्ये 59 वर खेळतोय विशाल निगुट. सूरज पाटीलने खातं उघडलेलं नाहीये. शेवटचा चेंडू पहिल्या डावातला.
यावेळेला व्हाईट बॉलची घोषणा. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला बॉल आणि त्यामुळे व्हाईट बॉलची घोषणा इथे पंचांकडून गेली. एक्स्ट्रा रन खात्यामध्ये ऍड होते. एक्स्ट्रा बरोबर धावसंख्या स्कोर कार्डवर 91 91 धावा. चुका आणि चुका, परंतु चुकांमधून शिका. क्रिकेटचं परिसूत्र आहे चुकीला माफी नाही. आज चुका झाल्या परंतु त्या आता दुसऱ्या डावामध्ये सुधाराव्या लागतील. शेवटचा चेंडू अद्याप शिल्लक. सौरभ तयार शेवटचा चेंडू टाकण्यासाठी. यावेळेला देखील भरपूर बाहेर गेला चेंडू. आता दोन्ही पंच चर्चा करताय. चर्चेअंती निर्णय येणार आहे. परंतु त्याची शहानिशा केली जाईल. नेमका चेंडू कुठे पडलाय, कुठे पीस आलाय हे पाहिलं जाणार आहे. आता बघूया काय निर्णय येईल. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सौरभ गोगावलेने भरपूर वेळ घेतलाय. परंतु असं म्हटलं जातं वेळ आणि खेळ बदलायला वेळ लागत नाही. आणि येस अंपायर सिग्नल येतोय. हा चेंडू आहे नो बॉल. म्हणजेच पुढच्या बॉलवर आता फ्री हिट. सुपर हिट, सुपर डुपर हिट ही स्पर्धा ठरली आहे. दुसऱ्या दिवसामध्ये ते चित्र आपण बघतोय. मात्र इथे फ्री हिट आलाय आणि आता फ्री हिटच्या बॉलवर फ्रीचं लायसन मिळालंय. स्ट्राईक एंडला खेळत असताना विशाल निघोटला तो मोठा फटका खेळण्यासाठीच प्रयत्न करेल. मात्र बघूया त्याला रोखलं जाईल का. शेवटचा चेंडू टाकत असताना पहिल्या डावातला सौरभ गोगावलीकडून. यावेळेला शेवटचा बॉल पिकअप शॉट. लांबलचक कडक बेधडक डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार ठोकलाय. बघतोस काय रागानं षटकार ठोकलाय वागानं आणि पहिला डाव इथे फिनिश केलाय. 6 षटकानंतर 98 धावा बनवल्या. 2 गडी बाद. 24 बॉल मध्ये 65 धावांवर विशाल निगोट नाबाद राहिलाय. आणि आता एक मोठं लक्ष इथे सेट केलेलं आहे. दुसऱ्या इनिंग मध्ये तब्बल बनवायच्यात 99 धावा. स्वराज योदासला पहिल्या इनिंग मध्ये वाढ झालाय. पलटवार करावा लागेल. पहिल्या इनिंग मध्ये हल्ला झालाय, प्रतिहल्ला करावा लागेल. काय घडेल. 36 चेंडू आणि 99 धावा बनवल्या जातील का हे दुसऱ्या डावमध्ये ऐकूया. व्हॉइस ऑफ नवी मुंबई महाराष्ट्रातील एक ख्यातनाम समालोचक, अभ्यासू समालोचक, आमचे जवळचे मित्र जयेश भोसले सरांना दुसऱ्या डावमध्ये ऐकूया. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. खडकवासला प्रीमियर लीग 2025-26चा दुसरा दिवस. अंतिम सामना आजच्या दिवसातील आणि अंतिम डाव. एक महत्त्वाचा सामना जिंकणारा संघ जो मात्र सुपर 8 मध्ये दाखल होणार आहे. परंतु परास्त झालेल्या संघाला या स्पर्धेत आव्हान संपेल. एका बाजूला तुम्ही पाहताय स्वराज्य योद्धा संघ खेळतोय, तर त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना जिथे एका बाजूला नांदेड सिटी. दोन संघांदरम्यानची लढत सर्वाधिक मोठी टोटल आजच्या दिवसातली आली तीही शेवटच्या सामन्यामध्ये. चला संघ मैदानावरती दाखल होत्यात. नांदेड सिटी शरद वाल्लेकर, चला संघ मैदानाच्या आतमध्ये त्वरित दाखल व्हायला हवा. याचं कारण आहे की उत्तरार्धाचा खेळ बाकी आहे. स्वतः पोलीस पाटील विशाल भाऊ कदम साहेब यांना देखील तुम्ही पाहत आहात. या संघाच्या साथीला उपस्थित ते पाहायला मिळत आहेत. संघाचे संघ मालक ज्यांना देखील तुम्ही पाहत आहात. उमेश दादा शिंदे साहेब यांचं देखील आगमन थोड्याच वेळापूर्वी या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना आपण पाहिलं. स्वराज्य योद्धा स्वप्नीलजी कामठे साहेब यांच्या मालकीचा संघ आहे. अजय कदम टीमचा कॅप्टन आहे. जयेश सईदे ज्याला मात्र आपण पाहतो आहोत एक पुणे जिल्ह्याचा आयकॉन खेळाडू म्हणून खेळतोय. मोठं लक्ष आहे, मोठं टार्गेट उभं करण्यात आलंय मैदानाच्या आतमध्ये तिथे आघाडीची जोडी. चला त्वरित दाखल ऐकली जाणार नाही याकरिता चला थोडीशी घाई करा. 6 षटकं अजून बाकी आहे तिथून खेळवणं. सामन्याला सुरुवात होईल. विशाल निघोटला आपण गोलंदाजी मार्कमध्ये पाहतोय. नांदेड सिटी 11 या टीमने बनवल्यात 98. 2 फलंदाज बाद. 99चं टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालंय. आघाडीची जोडी जयेश सैद आणि त्याच्या साथीला संतोष मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालाय. पहिला चेंडू विशाल निघोट गोलंदाजी मार्कमध्ये. डावखुऱ्या हाताचा एक वेगवान तेज तर्रार गोलंदाजीसाठी जाणला जाणारा गोलंदाज. गतिशील गतिवान चेंडू टाकण्यासाठी तो जाणला जातो. हा सामना सर्वाधिक महत्त्वाचा आहे. ही मॅच सर्वाधिक महत्त्वाची आहे कारण आजचा दिवस गाजवणारा
एका बाजूला आपण पाहिला तर अनिताताई पोकळे 11 या टीमने अगदी सुपर 8 मध्ये धडक मारली आहे 2 सामने जिंकत. पुढचा बॉल, पहिला चेंडू, सेकंड इनिंग. पहिला बॉल पडल्यानंतर थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतो, बाहेर निघाला होता. एक अँगल क्रिएट करत गोलंदाजी करतो विशाल निगोटची, ही नेहमीच खासियत राहिली आहे. डावखुरे हाताचा गोलंदाज आहे, अँगल बनवण्याचा प्रयत्न, क्रीजचा वापर चांगला करतो बॉल डिलिव्हर करताना, आणि हे त्याच्याकडून नेहमीच पाहायला मिळालंय. पुढचा बॉल लोअर फुलटोज आहे, डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात. एक चिक्की सिंगल इथून येत असताना पाहायला मिळते. सिंगल आली, जयेश सैद स्ट्राईक इनवरती येत असताना पाहायला मिळेल. तुषार आहे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पाहायला मिळतोय. दुसऱ्या बॉलवरती त्याने सिंगल घेतली आहे. धावलकावरती 1 बनली आहे. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 99चा पाठलाग चालू आहे. पुढचा बॉल, जयेश स्ट्राईक वरती, त्याला ही संधी दिली जात नाहीये. पहा वारंवार खोलातले बॉल इथे पाहायला मिळालेत फलंदाजाच्या उजव्या बाजूला, आणि कोणाचा वापर, काटकोणाचा वापर इथे चांगला गेलाय. एखाद्या इंजिनिअरिंगलाही लाजवेल इतका चांगला कोणाचा वापर इथे करतोय विशाल निगोट. खोलाटली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. 1 धाव आली आहे केवळ. यावेळेचा बॉल आडवा बॅटने केला, डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तैनात, त्याने व्हॉलीबॉल प्रमाणे चेंडूला केले पास. रन मिळतील 4. हा आलाय चौकार. अखूट टप्प्याचा बॉल होता, बॅकफुटला, फ्रंट फुटला, सातत्याने जयेश निगोट बॅटिंग करतो. हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर वळण घेत होता आणि विथ द टर्न ऑन साईडला केला, चौकार आला. संघाची धावसंख्या एकंदरीत 5 बनल्यात. 99चा पाठलाग करायचा आहे. जयेशला इथे मोर्चा बांधणी करावी लागेल. संपूर्ण आता धुरा आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल. त्याला तो खेळ साकावा लागेल. आयकॉन म्हणून तो मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि त्याच्या रिपिटेशनला शोभा देणारा खेळ त्याला करणं गरजेचं आहे. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड, आणखीन एक, वन मोर, अनदर बिग हिट. रन्स मिळतील 4. येतोय खणखणीत चौकार. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेरचं क्षेत्र निवडलंय. इनफिल्डला भेदलं जात आहे. धावा इथे गोळा केल्या जात आहेत. आता टेन्शन वाढू लागले. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावरती प्रेशर क्रिएट केलाय. 9 धावा धावफलकावरती आलेल्या पाहायला मिळाल्यात. पॉवर प्लेच्या षटकाचा पॉवरफुल आणि खरपून समाचार इथे घेण्यात येत असताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा बनल्या तर 9. शैलेजी निवंगुणे सरांना आपण बाउंड्री लाईन वरती पाहतोय. संदीपजी कदमसरी यांना देखील तुम्ही पाहताय. नोकरी सम्राट आज सकाळपासूनच आधी या स्पर्धेवरती त्यांची कटाक्षाने लक्ष आहे. हेमंत होतेकर असतील आणि त्याच वेळेला हर्षवर्धन सांगळे. यावेळेचा बॉल ऑन साईडला केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. बॅटची आतली कडा घेतली होती. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल केवळ येत असताना पाहायला मिळेल. फेकी अचूक आहे. थ्रोईंग आर्म्स फार स्ट्रॉंग आहे त्या क्षेत्ररक्षकाचे. धाव आली. 1 धाव वलकावरती बनल्या. त्यात 10. 99चा पाठलाग करत असताना 89ची आवश्यकता आहे. येणारे चेंडू शेष राहिले ते 30 चेंडू, आणि जिथे 89ची आवश्यकता इथे पाहायला मिळते. करंट रन रेट 10च्या धावगतीने धावा आल्यात. आस्किंग रन रेट 17.80 वरती जाऊन पोहोचलाय. मॅच इम्पॉर्टंट आहे. डू ऑर डायची सिच्युएशन आहे. करो अथवा मरो अशा स्थितीमध्ये प्रदर्शनी त्या दर्जाचं द्यावं लागेल. 100 आउट ऑफ 100 इथे देणं गरजेचं आहे. जयेश आणि तुषार यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. जयेश स्ट्रायकिंगवर, जिथे तुषार स्ट्रायकिंगवरती पाहायला मिळेल. महेशला इन्व्हाइट करण्यात आलाय. डावखुऱ्या हाताचा आणखीन एक भरधाव वेगाने गोलंदाजीसाठी जाणला जाणारा महेश. मागील मॅचमध्ये देखील त्याने चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली. त्याचा स्पेल हा इकॉनॉमिकली तो तितकासा स्ट्रॉंग राहतो. विनोद यांना देखील तुम्ही बाउंड्री लाईन वरती पाहत आहात. धावफलकावरती 10 बनलेले आहेत. सर्वच जण मेंबर आहेत खऱ्या अर्थानं. अमरदादा खेडेकर स्पोर्ट फाउंडेशन या संघाचे. हा व्हाईट बॉल आहे. अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते. इथे मात्र अवांतर चेंडू येत असताना पाहायला मिळाला. 11 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. मोठी धावसंख्या इथे उभी करणं गरजेचं आहे. महेश गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होईल. याही वेळेला दिशाहीन गोलंदाजी होतीये. दिशा चांगली ठेवणं गरजेचं आहे. ज्याची दिशा चांगली त्या संघाची दशा नेहमी चांगली राहते. आपण मार्गक्रमण करत असताना आयुष्य असू द्यात किंवा खेळ, ज्याच्या दिशा चांगली राहते ना, तर त्याचं आयुष्य आणि त्याच वेळेला खेळ
तितकासा भरकटत नाही. महत्वाची गोष्ट राहणाऱ्या दिशेवरचं नियंत्रण इथे गमावलंय. याचंच कारण धावा आलेल्या आहेत. 12 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. महेशने सुरुवात अभांतर चेंडूने केलेली आहे. आस्किंग रन रेट 17.40 वरती आलाय. विजयासाठी अजूनही 30 बॉल आणि 87 ची आवश्यकता आहे. जयेश ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल गोलंदाज. यावेळेचा बॉल फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. सहज साधा सोपा झेल टिपण्यात आला. आयकॉन जयेश सैद इथे होईल बाद. महत्वाचा फलंदाज, महत्वाचा बॅटर इथे बाद झालाय. एक आशेचं किरण होतं की त्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या की या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना एक मोठा खेळाडू चांगलं प्रदर्शन करेल. अजय कदम मैदानाच्या दिशेने दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. खरं तर त्याने हा सामना जिंकून दिला तर आदरणीय स्वप्नीलजी कामठे साहेब यांच्या माध्यमातून अजयसाठी तब्बल 10,000 रुपयाचा कॅश प्राइज ठेवण्यात आलाय. हा सामना जिंकून देईल का हा हेलिकॉप्टर बॉय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. अजय कदम तिसऱ्या क्रमांकावरती संघाचा कर्णधार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ही अडकलेली नौका जर का लिलया पहिल्या तरी लावायची आहे तर या खेळाडूला तो खेळ साकारावा लागेल. महत्वाच्या क्षणही ती बॅटिंग साकारावी लागणार आहे. 29 बॉल 87 ची गरज. 12ला 1. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा महेश. विकेट प्राप्त केली आहे मागच्या बॉलवरती. आल्या आल्या पहिला बॉल. अजय कदमचा थाट. गोलंदाजाची लावली वाट. ठोकला षटकार. काय प्रहार पाहायला मिळाला. बॅकफुटला आला. क्रीजचा वापर केला. कमी गतीचा बॉल होता. डेटला हिट केलं आणि तिथून षटकार ठोकलाय. नोकरी सम्राट सर संदीप कदम यांच्या माध्यमातून देखील अजयने सामना जिंकून दिला तर 5,000 रुपयाचा कॅश प्राइज राहील. एकंदरीत 15 झालेत. धाव फलकावरती 18. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. अजय कदम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती षटकार ठोकलाय त्याने. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. चॉप करण्याचा प्रयत्न, डिग आउट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यष्टीरक्षकाचा वेध घेतला. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती अप्रोच चांगला आहे. मोठा प्रहार केल्यानंतर सामन्याची सुरुवात त्याने करून दिली आहे. पहा, तुम्हाला जर का खूप सारे भरघोस पारितोषिक जिंकायचे आहेत तर battery.ai मध्ये संपर्क जरूर साधू शकता. यावेळेला स्विच हिट केला. चेंडू सीमारेषेच्या दिशेने. धावा मिळतील त्याच्यावर. अजय कदम मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक ठोकतोय चौकार. या फलंदाजाची एंट्री झाली आहे ग्रेट. चेंडूने घेतली आहे बाउंड्री लाईनची वेट. फटका आलाय ग्रेट. दर्जेदार फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते. 22ला 1. 26 चेंडू आणि 77 ची आवश्यकता आहे. 26 चेंडू आणि 77 ची गरज. अशक्य कोटीतलं अशक्य प्राय असं आव्हान. परंतु जर का इथे या आव्हानाला गवसणी घालली गेली तर एक सर्वाधिक मोठा इतिहास लिहिला जाईल. लोअर फुल टोस कव्हरला केलाय. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्लासिकल अंदाजामध्ये मुंबईचा क्वीन नेकलेस समजला जाणाऱ्या मरीन ड्राईव्ह पेक्षा देखणा होता हा कव्हर ड्राईव्ह. चौकार आलाय. चौकार येतोय. संघाची धावसंख्या 26. एक फलंदाज बाद. 25 चेंडू आणि 73 ची आवश्यकता. या सामन्याला जिवंत केलं अजय कदमने. 2 चौकार 1 षटकार आणि त्याचा झंझावाती खेळ मैदानाच्या आतमध्ये त्याने साकारलाय. तो थांबायला तयार नाहीये. पुढचा बॉल. याही वेळेला लोअर फुल टोस डाऊन द ग्राउंड. स्ट्रेट मारलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 30 धाबा धाव फलकावरती आहेत. एक फलंदाज बाद. 2 षटकांचा खेळ संपला. 24 चेंडू आणि 69 ची गरज. 24 चेंडू आणि 69 धावा. अजय कदम 5 बॉल 18 धावसंख्येवरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. या सामन्याने कलाटणी घेतली आहे. मॅचचं मोमेंटम शिफ्ट झालंय. चला घाई करा. क्षेत्ररक्षण करणारा संघ बाउंड्री लाईन वरती खेळाडू त्वरित पोहोचू द्यात. वेळ जास्तीचा खर्च करायचा नाहीये. नांदेड सिटी 11 थोडी घाई करा. बॅड लाईटची अपील ग्राह्य धरली जाणार नाही आणि मॅच उद्यावरती पोस्टपोन केली जाणार नाहीये. 24 बॉल आणि 69 ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये.
मैदानाच्या आतमध्ये अजय नॉन स्ट्रायकर एंडवरती त्याला आपण पाहत आहोत. गोलंदाजीमध्ये फेरबदल. सूरज पाटीलला इन्व्हाइट करण्यात आलं गोलंदाजी मार्कवरती, त्याला आपण पाहत आहोत. जलद गतीची गोलंदाजी तोही साकारू शकतो, परंतु अजयचा थाट निराळा राहिलाय. नॉन स्ट्रायकर एंडवरती तो उभा आहे. आज त्याची बॅट षटकार आणि चौकारांची भाषा बोलतीये. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा, आज तो थांबायला तयार नाहीये. पुढचा बॉल लोअर फुलटॉस बनवला, ऑन साईडला केला, सिंगल तरी येते. अजय स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल का? सिंगल आली, दुहेरीचा प्रयत्न, सेकंड रन कंप्लीट. धावा आल्यात त्या दोन. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 32 बनल्यात. येणाऱ्या 23 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. या 99चा पाठलाग करत असताना 67ची आवश्यकता. 32ला 1, 32 लॉस ऑफ 1 विकेट. 30 षटक प्रगतीपथावरती आहे सूरज पाटील. पुढचा बॉल घेऊन पुन्हा सज्ज होईल. तुषार स्ट्राईक वरती आहे. चांगले स्ट्रोक तो देखील खेळू शकतो, त्याच्याकडे ती क्षमता आहे. लोअर फुल टॉस ऑन साईडला मनगट वळवली आहेत. आडव्या हाताने घेतलाय गोलंदाजाला, चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. येतोय चौकार. मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में, बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. ज्याचे हौसले बुलंद ना त्याला यश निश्चित आणि नेहमीच मिळतं. इथे कोणाचे किती हौसले बुलंद आहेत हे पाहण्या गरजेचं राहिलं. चौकार आला. 22 चेंडू आणि 63ची गरज. 22 चेंडू 63 धावा सूरज पाटील वरती. 2 बॉलवरती 6 धावा त्याने खर्च केल्यात. तुषार पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. उजव्या यशीच्या बाहेरचा बॉल दिशाहीन राहिलाय. एक्स्ट्रा ऑर्डिनरी काही ना काहीतरी करण्याच्या प्रयत्नात दिशा गमावली आहे. प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती येणारी गाडी चुकून 2 वरती जावी असाच काहीसा प्रकार आणि प्रताप इथे पाहायला मिळतोय. अवांतर धाव राहिली आहे. 22 बॉल आणि 62ची गरज राहिली आहे सामन्यामध्ये. डाव्या यशीच्या बाहेर पुन्हा एकदा पुन्हा अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते. पंचांनी वाईट बॉल असल्याची आणि परिस्थिती सध्याच्या घडीला वाईट असल्याची इथे दर्शवले. अवांतर धाव आली. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 38 बनली आहे. 22 बॉल 61ची गरज आहे. सायंकाळचं सत्र आहे. सायंकाळच्या सत्रामध्ये धावा येत नाहीत असं म्हटलं जातं, परंतु या दोन्ही फलंदाजांनी इथे आश्वासकजनक सुरुवात केली आहे. हा बॉल देखील उजव्या यशीच्या बाहेर होता. कट करण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाचा वेट, डॉट बॉल आले येत असताना पाहायला मिळालाय. तुषार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. 5 बॉल 7 वरती तो नॉट आउट आहे. 5 बॉल 18 वरती अजय कदम बॅटिंग करतोय. अजय कदमने स्ट्राईक घेतलेली नाही आहे स्वतःकडे. 21 चेंडू 61ची गरज. कमी गतीचा बॉल लोअर फुल टॉस ऑन साईडला केलाय. क्षेत्ररक्षक आहे तैनात. केवळ एक सिंगल येईल. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. केवळ 4 चेंडूचा या षटकातील खेळ संपलाय. 39 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 20 बॉल 60ची आवश्यकता. 20 चेंडू आणि 60 धावा. सूरज पाटील गोलंदाजीमध्ये सातत्य राखले त्याने. या षटकामध्ये धावा थांबवल्यात त्याने. उजव्या यशीच्या बाहेर गोलंदाजी केली आहे. फलंदाजांना मोठे फटके तितकेसे खेळू दिलेले नाही आहेत. चला घाई व्हायला हवी. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना आपण पाहतोय. शफल झाला, खोला टाकला, अगदी तो क्रशर पाहायला मिळाला. बॅट आणि पायाच्या मधोमध टाकला होता. अनप्लेबल डिलिव्हरी इथे पाहायला मिळाली. एक स्नॉटर होता. फलंदाजाला न कळणारी आणि न उमगणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. विजयासाठी येणारी 19 चेंडू आणि 60ची गरज. डॉट बॉल आलाय. पुढचा चेंडू सूरज पाटील. याही वेळेला लगातारचे 2 चेंडू निर्धाव आले. षटक संपलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा फलकावरती आहेत. येणारे 18 बॉल 60ची गरज. 18 चेंडू आणि 60ची आवश्यकता. एक मोठं लक्ष उभं झालंय आणि या लक्षाचा पाठलाग करताना कुठे ना कुठेतरी जिथे खच्चीकरण झालं गोलंदाजांचं, धावा थांबल्या गेल्या. अगदी त्याच कारणास्तव पूर्वार्धामध्ये धावा ओसांडून वाहिल्या होत्या. उत्तरार्धामध्ये तितक्याच्या धावा आलेल्या नाही आहेत 3 षटकांच्या समाप्तीनंतर. गोलंदाजीमध्ये आणखीन एक फेरबदल. प्रवीण मोडकला इथे इन्व्हाइट करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. 39ला 1. चला घाई करा, थोडीशी घाई व्हायला हवी. सहकार्य करा क्षेत्ररक्षण करणारा नांदेड सिटी 11. पुढचा बॉल हाफ रॅकेट डाऊन द ग्राउंड केला. क्षेत्ररक्षक तैनात. चेंडूच्या खाली येतोय. एक लीलया झेल टिपण्यात आला. आणखीन एक धक्का. दुसरा फलंदाज तुषार बॅक टू द पॅव्हेलियन.
39ला 2. दुसरा धक्का इथे लागलाय. प्रवीण मोडकाला पहिल्याच बॉलवरती विकेट त्याने संपादन केली आहे. आस्किंग रन रेट 20च्या वरती जाऊन पोहोचला. 21.18. आस्किंग रन रेटने धावा गोळा करायच्यात. यावेळेला बॅटची लिडिंग एज. यष्टिरक्षक चेंडूच्या खाली येतोय. जजमेंट चांगलं आहे. वेल जज कॅच. आणखीन एक धक्का. फलंदाज आल्या पावली माघारी परतेल. श्रीराम बॅक टू द पॅव्हेलियन. केवळ हजेरी लावण्याचा इथे कारनामा केला श्रीराम. तो केवळ मैदानाच्या आतमध्ये आल्या पावली माघारी परतलाय. प्रवीण मोडकला 2 बॉलवरती 2 सफलता प्राप्त झालेल्या आहेत. अद्याप हॅट्रिक तर पाहायला मिळालेली नाहीये या स्पर्धेच्या माध्यमातून. सौरभ गोगावले मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. एक उत्कृष्ट गोलंदाज तथा एक फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. बॅटिंग ऑलराऊंडर खेळाडू आहे. गोल्डन बॅट तो या स्पर्धेमध्ये वापरतोय आपल्या ड्रेस कोड नुसार. त्याच्या बॅटचा कलर देखील वेगळा आहे. गोल्डन बॅटची चर्चा कॅरेबियन प्रीमियर लीग मध्ये झाली होती. पुढचा बॉल आल्या मोठा प्रहार केला. हॅट्रिकचा बॉल होता. पुल केला. चेंडूला गुल केलाय आणि आपण आल्याची जाणीव करून देणारा एक लांबलचक उत्तुंग षटकार इथे पाहायला मिळालाय सौरभ गोगावलेच्या बॅटमधून. ची आवश्यकता होती. येणारे आता मात्र 15 चेंडू आणि 54ची गरज. 9 बाहेर मारायची आहे. डाऊन ग्राउंड केला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल येते. केवळ सिंगल. 14 मध्ये अजूनही 9 बाहेर मारणं बाकी आहे हा सामना जिंकण्यासाठी. मोठी मॅच आहे. मोठ्या मॅच मधील मोठा खेळाडू जर का बनायचा तर तो खेळ साकारावा लागणार आहे अजय कदमला. बडा मंच और सरपंच बनने की जरूरत. संघाचा कर्णधार. यावेळेचा बॉल बॅटची लिडिंग एज घेतोय. गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे परंतु चेंडू पर्यंत काही पोहोचू शकलेला नाहीये. एकंदरीत आपण पाहिलं ना तर सध्या दगडीला धावा पाहायला मिळाल्या त्या 47. 3 फलंदाज बाद. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपण पाहत आहोत. राहिलेले चेंडू आता उर्वरित चेंडू जिथे मात्र एकंदरीत आपण पाहिले तर हा सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या 13 बॉल आणि 52ची गरज आहे. औपचारिकताच बाकी असंच म्हणता येईल केवळ. प्रवीणने मॅच बनवली. आणखीन एक संधी आहे. संधीचं सोनं करता आलेलं नाहीये यष्टिरक्षकाला. कॅच ड्रॉप. या षटकामध्ये एकंदरीत आपण पाहिल्या तर धावा येत असताना पाहायला मिळाल्या त्या 9. एकंदरीत 2 फलंदाजांना बाद करण्यामध्ये प्रवीण मोडकला यश आलं. डबल कबरदी धावा त्या 48. येणारे 12 बॉल आणि 52ची गरज. बारा बॉल आणि 51ची गरज आहे. सूरज पाटील गोलंदाजी मार्क वरती येतोय. 12 बॉल आणि आता मात्र विजयासाठी 51ची आवश्यकता राहिली आहे. केवळ औपचारिकता या मॅचची. गोलंदाजी मार्क मध्ये सूरज पाटील आहे. स्ट्राईक एंडवरती सौरभ गोगावले. 3 बॉल 8 वरती तो नॉट आउट आहे. सामना संपलेला नाही. अजय कदम स्ट्राईक एंडवरती सध्या दगडीला पाहायला मिळेल. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. मॅग्निफिसंट स्ट्रोक. षटकार. अजय कदम थांबायला तयार नाहीये. चांगली फटकेबाजी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते. हा सामना अजून संपलेला नाहीये कारण मी अजून जिंकलेलो नाहीये ही भूमिका त्याची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश हे विजय ठरतं. अनेक संकटांवरती मात करत मिळवलेला विजय हा नेहमी इतिहास घडवतो. 11 चेंडू आणि 35ची आवश्यकता आहे. 11 चेंडू आणि 35ची गरज. 9 चेंडू 25 वरती अजय कदम नॉट आउट बॅटिंग करतोय. 15,000 रुपयाचं तब्बल पारितोषिक आहे अजय कदम साठी जर सामना जिंकून दिला तर. 11 बॉल आणि 45ची आवश्यकता होती. हा बॉल इथे निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळालाय. 10 बॉल आणि 45ची गरज. 10 बॉल आणि 45ची आवश्यकता. इथून पुढे अद्याप 7 मारायचे आहेत बाहेर.
यावेळेचा बॉल आणखीन एक फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. साठला 3. यावेळेचा बॉल आणखीन एक चेंडू जो मात्र थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय, निर्धाव आलाय. रिॲक्शन सारं काही क्लिअर करतायत सूरज पाटीलच्या बॅटला. बॉल निश्चितच स्पर्श झाला होता. साठला 3 फलंदाज. यावेळेला खुला टाकलेला बॉल ऑन साईडला केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवले, क्षेत्ररक्षक तैनात आहे. केवळ एक सिंगल येत असताना पाहायला मिळते आहे. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळाली. एकेरीच्या मदतीने 61 बांधल्या. 3 फलंदाज बाद, 3 धावा. जिथे 3 फलंदाज बाद झाले. 7 बॉल आणि 38ची गरज आहे. 7 बॉल आणि 38ची गरज. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सूरज पाटील. लोअर फुलटोस ऑन साईडला, क्षेत्ररक्षक तैनात, झेल टिपण्यात आलाय. धक्का आणखीन एक, चौथा फलंदाज बाद होईल. 6 बॉल 38ची गरज. सहा बॉल आणि येणाऱ्या विजयासाठी 38ची गरज. 6 चेंडू आणि 38ची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कमध्ये विशाल. स्ट्राईक एंडवरती जिथे अजय कदमला आपण पाहतोय. 13 बॉल 32 वरती तो नॉट आउट. 6 बॉल 38ची गरज. पहिला आला चेंडू सीमारेषेच्या दिशेने. इट्स आउट ऑफ द पार्क, षटकार. मला वाटतं विशालने ज्या वेळेला 45 हव्या होता चक्रावून याच गोष्टीसाठी पाहिलं होतं, कारण त्याला लास्ट ओव्हर टाकायची होती. त्याला ठाऊक आहे जर का 20 जरी राहिल्या तरी माझ्या षटकामध्ये येऊ शकतील. त्या कारणास्तव त्याला तितकीशी भीती होती. पहिल्याच बॉलवरती षटकार आला त्याच्या अगेन्स्ट. 32ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. यावेळेचा बॉल खोलातला चेंडू डाऊन द ग्राउंड. धाव मिळतात त्याच्यावर. अजय कदमने जर का हा सामना जिंकून दिला तर स्वप्नीलजी कामटे साहेब यांच्या माध्यमातून 20,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. स्वतः संघ मालक अमरजी खेडेकर साहेब यांच्या माध्यमातून देखील 10,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. संदीप कदम साहेबांच्या माध्यमातून 5. 35 झाले. यावेळेचा बॉल आणखीन एक फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, परंतु चेंडू इथे सीमारेषा ओलांडू शकला की नाही ओलांडली आहे. धावा सेफ झाल्या, धावा थांबल्या. काय प्रयत्न आहेत, परंतु डेडिकेशन लेवल पहा. अजय एकटा मेहनत करतो मैदानाच्या आतमध्ये. 16 बॉल 42 वरती तो नॉट आउट आहे. सामना अजूनही जिवंत ठेवलाय त्याने. उजव्या यष्टीच्या बाहेर दिशाहीन राहिलाय. गोलंदाजाला दंडित करण्यात येत असताना पाहायला मी त्या हार मांडलेली नाही. शेवटच्या क्षणापर्यंत लढवई या वृत्तीने लढतोय स्वतः कर्णधार. 3 बॉल 27ची आवश्यकता आहे. यावेळेला थेट यष्टांचा वेध. फर्निचर डिस्ट्रॉय. 17 चेंडू 42 धावांची अजय कदमची. इथे वादळी खेळी संपली आहे. त्याची लढवई या वृत्ती तुम्हाला आवडली असेल, फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला काही हरकत नाही आहेत. अफलातून खेळला तो. 2 बॉल आणि 27ची गरज. इम्पॅक्ट प्लेयर मैदानाच्या आतमध्ये विजय मते बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळेल. 2 चेंडू आणि 27ची गरज. सामन्याची केवळ औपचारिकता. दादा चला त्वरित. उद्याचं शेड्यूल ठीक 9 वाजता चालू होईल आणि सर्वांना विनंती आहे, सर्व संघ उद्याच्या दिवसातले 4ही संघांना विनंती आहे 8:30 वाजता रिपोर्टिंग करा. 9 वाजता सकाळी पहिला बॉल डिलिव्हर्ड होईल, याच्याकडे लक्ष वेधूयात. 2 बॉल 27ची आवश्यकता होती. पंचांकडे लाऊड अपील. विशालला आणखीन एक सफलता.
फलंदाज आल्या पावली माघारी परततोय. इम्पॅक्ट प्लेयर तितकासा इम्पॅक्ट टाकू शकला नाही, तो झालाय बाद. एक चेंडू आणि 27ची गरज, एक चेंडू आणि 27ची आवश्यकता आहे. हॅट्रिकचा बॉल. ओम नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. हॅट्रिकचा चेंडू आहे, अद्याप हॅट्रिक पाहायला मिळाली नाही, जिथे एक अर्धशतक आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळालं होतं. येणारा चेंडू शेष एक केवळ आजच्या दिवसामध्ये सुपर 8 मध्ये दाखल झालाय. हॅट्रिकचा बॉल, इथे निर्धाव येईल चेंडू. शेवटच्या षटकामध्ये धावा, इथे 11 आल्या, 2 विकेट प्राप्त करण्यात आल्या. अनिताताई पोकळे 11 आणि अगदी त्याच्या साथीला नांदेड सिटी 11 सुपर 8 मध्ये अगदी थाटात दाखल होतोय. मॅन ऑफ द मॅच ॲब्सोल्युटली नो डाऊट विशाल निगोट. 65 धावांची खेळी साकारणारा विशाल निगोट राहिला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार. या विशाल प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला वितरित करण्यात येईल. विशाल प्लेअर ऑफ द मॅच. विशाल या त्वरित. आणि संपूर्ण संघ या फोटो सेशनसाठी, संपूर्ण संघ या. आजच्या दिवशी 2 संघ सुपर 8 मध्ये धडक मारलेले पाहायला मिळालेत. त्यामध्ये अनिताताई पोकळे 11 आणि त्याच वेळेला नांदेड सिटी या 2 संघांना आपण पाहिलं जे सुपर 8 मध्ये दाखल झालेत. विशाल या त्वरित. विशाल आणि संपूर्ण संघ या. नांदेड सिटी संपूर्ण संघ या त्वरित. विशाल भाऊ कदम यांनाही मी विनंती करेन आपण देखील या. संघ मालक विशाल भाऊ कदम साहेब यांनाही विनंती करूयात.